हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल। आज आपण बघणार आहोत सरपटणारे प्राणी। शाळेमध्ये भरपूर प्रकारचे प्रकल्प असतात, त्यामधला एक भाग आहे सरपटणारे प्राणी। ही सर्व जी माहिती आहे ती तुम्हाला प्रकल्पासाठी आणि तुमच्या जनरल नॉलेजसाठी उपयोगी आहे। ह्यामध्ये आपण सविस्तर सर्व सरपटणाऱ्या प्राण्यांबद्दल माहिती घेणार आहोत। ते काय खातात, त्यांची नावं काय आहेत, ते कशा रंगाचे असतात, ते कुठल्या प्रकारचे जीवन जगतात, त्यांना कुठलं अन्न लागतं, त्यांची वैशिष्ट्ये काय आहेत, त्यांचं निवासस्थान कुठे असतं, ते राहतात कुठे, ह्याबद्दलची सर्व माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। ही एक सिरीज असेल सरपटणारे प्राणी। ही तुम्हाला माहिती जी आहे ती प्रकल्पासाठी उपयोगी होईल। या सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये भरपूर प्रकारचे प्राणी आहेत, त्यामधील आपण एक बघणार आहोत प्रकार नाग। नाग याबद्दल सर्वांनाच माहिती असेल, पण आपण याची आता कुठून, त्याचा रंग काय असतो, प्रस्तावना काय असते, ही सर्व डिटेल्स आपण यामध्ये बघणार आहोत। नाग इंग्लिशमध्ये याचं नाव आहे कोब्रा, हिंदीमध्ये नाव आहे नाग। आता याची प्रस्तावना बघूया। आपल्या निसर्ग परिसरात सर्वत्र आढळणारा विषारी साप म्हणजे नाग होय। भारतात सर्वच ठिकाणी त्याचे वास्तव्य आढळते। आता याचं वर्णन, तो कशा वर्णनाचा असतो। नागाची लांबी सर्वसाधारणपणे 1 ते 2.5 मीटर असते। त्याच्या नाकपुड्या, मान व डोके पण मोठे असते। या सापाचे अंग मध्यम आकाराचे असते। यांच्या डोळ्यांची बाहुली गोल असते। डोक्यावरती व पाठीवरील खवले चकचकीत असतात। नागाची जीभ टोकाजवळ काळ्या रंगाची असते। आता या नागाचा रंग बघूया। नागाचा रंग सर्वसाधारणपणे फिकट पिवळा आणि गव्हाळ असतो। त्याच्या पोटाचा रंग पांढरट पिवळसर असतो। अन्न, नाग हा प्रामुख्याने मांसाहारी आहे। तो उंदीर, बेडूक, घुशी, लहान पक्षी, पक्ष्यांची अंडी इत्यादी खातो। कधीकधी साप सुद्धा खातो। निवासस्थान, जंगलात, बिळात, झाडाच्या ढोलीत, दगडाच्या सपाटीत, झुडपात नाग हा प्राणी आपले वास्तव्य करतो। वैशिष्ट्ये, नाग या प्राण्याचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे त्याचा फणा। इतर वेळी तो इतर सापांसारखा दिसतो, परंतु नाग जर चावता आला तर तो आपला फणा काढून फुसफुस असा आवाज करीत आपली मान जमिनीवर आपटतो। भारतात रंगरूपावरून नागाचे प्रकार आढळतात। काही नागाच्या फणीवर मोडी लिपीतील 10 आकड्यासारखी किंवा चष्म्यासारखी खूण असते। काही नागांच्या फणीवर डोळ्यासारखी किंवा चष्म्याच्या काचेसारखी खूण असते, तर काही नाग काळ्या रंगाचे असतात। नाग हा प्राणी मुळात भित्रा आहे। त्याला कोणी त्रास दिला तरच तो आपला फणा काढून फुसफुस असा आवाज करून दंश करतो, नाहीतर तो आपल्या वाटेने सरळ जातो। नागाला बळीकर्ण नसतात। नाग हा प्राणी शेतातील उपद्रवी ठरणाऱ्या उंदीर या प्राण्याचा नाश करतो। त्यामुळे नाग आपला मित्र आहे, त्याची उगीचच हत्या करू नये। नागिन एका वेळी 15 ते 20 अंडी घालते। आपल्या हिंदू संस्कृतीत नागाला फार महत्त्वाचे स्थान आहे। भगवान शंकराने याला आपल्या गळ्यात बसण्याचा मान दिला आहे। तसेच या प्राण्याच्या दातातील विष काढून घेऊन त्यापासून औषधे बनविली जातात। गारुडी लोक नागाला पकडून त्याच्या दातातील विष काढून घेतात। गारुडी त्याच्या फण्यासमोर पुंगी हलवत वाजवतो, त्याबरोबर नाग डोलू लागतो। महाराष्ट्रात 32 शिरोळा, जिल्हा सांगली येथे नागपंचमीला नाग यात्रा भरते। येथे गारुडी लोक नागांचे खेळ दाखवितात। ही यात्रा पाहण्यासाठी मोठी गर्दी होते। यात्रेच्या वेळी परदेशी लोक पण या यात्रेत सहभागी घेतात। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।